केलंय तरी सुद्धा त्यांनी मदत केली, तर हे सगळे सहआरोपी झाले पाहिजेत. म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी, वेनेवर प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल देन ऍक्शन शुड बी टेकन अँड FIR शुड बी रजिस्टर्ड. तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत, जे LCBचे अधिकारी होते, ते अशा 10 जणांना सहआरोपी करा. त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या. आता मला जी माहिती आली आहे ती अशी आहे की, आणि ती माहिती मी 7 तारखेला SPंकडे पाठवली, SPंनी ती CID कडे पाठवली आहे. त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती. म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता, तमुक होता, दारूच्या नशेत होता. हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता. एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूभाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे. बालाजी तांदळेंनी स्वतः त्यांना सांगितलं, ही माहिती मिळाली. अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते